स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। उपस्थित सर्व महसूल विभागाचे माझे सर्व सहकारी बंधूंनो आणि भगिनी, माझा योगायोगाचा माझं या ठिकाणी विजिट होती की जिल्हा न्यायालय करण्याच्या दृष्टीने जागाची कशी पाहणी करण्याकरता दरम्यानच्या काळात तहसीलदार साहेब आहेत का विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे, म्हणून खरं आज आपल्याला अनपेक्षितपणे या ठिकाणी आलेलं आहे। मी अत्यंत भाग्यवान मी स्वतःला समजतो की फलटण शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचा जो संकल्प आम्ही केला त्याच्यामध्ये माझ्याबरोबर असणारे समोर बसणारे माझे सर्व सहकारी व्यासपीठावरील सर्व सहकारी, त्याचबरोबर अतिशय नशीबवान आमदार आपल्याला मिळालेले आहेत की आल्यापासून जे फलटणला अपेक्षित होतं, आज फलटण शहराच्या दृष्टीने मी आज सकाळीच क्रीडा संकुलन एक ग्रामीण भागामध्ये ठिकाणी 5 कोटी रुपयाचं क्रीडा संकुल मंजूर झालेलं आहे, शहरामध्ये क्रीडा संकुल मंजूर झालं, महिलांसाठी जिम मंजूर झाली, त्याचे पॅनलायझेशन प्लॅन सगळे केले आणि अशा आमदारांच्या म्हणजे भाग्यवान आमदार आम्हाला या ठिकाणी आपल्या सर्वांनी त्याबद्दल मी चरणीय। भविष्याच्या काळामध्ये माझ्या महसूलच्या सहकार्यांची अवस्था आम्ही त्या ठिकाणी बघितली आणि मी त्याला शब्द दिला की एका महिन्याच्या आतच मी याची मंजुरी आपण घेऊ आणि कसं असतं की आपण चांगल्या इच्छा आपण व्यक्त केल्या तर परमेश्वराची सुद्धा साथ त्या ठिकाणी आपल्याला मिळते। रेव्हेन्यू क्लबच्यासाठी खाली संपूर्ण पद्धतीचं अशा पद्धतीचं नियोजन आता तुम्ही काय सादर करताय, पण मला असं वाटतं की सर्कल त्या विभागाचे सर्कल त्या विभागाचे तलाठी यांना बसण्यासाठी किमान आले तर तेव्हा सर्कलमध्ये आले तर बसण्यासाठी त्याची इमारतीला असावी, वरच्या मजल्यावर काय त्याचे ॲम्युनिटीज असावी, पूल टेबल असेल, कॅरेम असेल, काय असेल अशा पद्धतीच्या काही सुखसुविधा असाव्या, एखादा बँक्वेट हॉल त्या ठिकाणी असावा किंवा छोटे मोठे कार्यक्रम असतील, सत्कार असतील, तुमच्या रेव्हेन्यू क्लबच्या कोणाच्या कुटुंबातले वाढदिवस असतील अशा पण साजरे करता यावे। अशा आपण जरी एका मजल्याला 1 कोटी रुपये जर आपण धरले तर 10 मजली इमारत उभारू शकते एवढी मोठी निधी त्या ठिकाणी आपल्याला मिळालेला आहे आणि याचबरोबर आपला शर्थीचा प्रयत्न चाललेला आहे की मार्चच्या आत या ठिकाणी प्रशासकीय भवन या तालुक्यासाठी मंजूर करणं आणि जवळपास प्रशासकीय भवन आणि जिल्हा न्यायालयाच्यासाठीची इमारत मंजूर करणं, की स्वतंत्र असं जिल्हा उद्या भविष्यातला फलटण हा जिल्हा होऊन जाणार आहे असं मला तरी आत्म का वाटतंय मला माहिती नाही, पण फलटण हा जिल्हा होईल अशा पद्धतीने जिल्ह्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा या त्या ठिकाणी हव्यात, त्या पद्धतीने जिल्हा न्यायालय अतिशय चांगली इमारत, वकील बंधूंच्या बरोबर वकिलांच्या बरोबर जे इतर त्यांचे पक्षकार असतात मी त्यांची तिथं मागच्या वेळेस आम्ही जाऊन पाहिलं, अतिशय छोटी रूम, याच्यापेक्षा 12 रूम छोटी आहे आणि 350-70च्या आसपास वकील त्या ठिकाणी आहेत, तर त्यांचाही श्वास मोकळेपणाने घेता आला पाहिजे। आदरणीय न्यायालय असतील त्या न्यायालयाला त्या ठिकाणी योग्य पद्धतीचे अटॅच टॉयलेट बाथरूम असणाऱ्या पद्धतीचे यांची दालनं झाली पाहिजे, वकिलांना त्यांच्या बार चेंबरमध्ये आणि सिनियर वकील त्यांना चेंबर्स त्या ठिकाणी करता आले पाहिजे, अद्यावत त्या ठिकाणी बसण्याचे रेस्टॉरंट्स त्या ठिकाणी झाले पाहिजे आणि अशी एक आगळी वेगळी संकल्पना महाराष्ट्र सरकारच्या मंजुरीच्या पाठीमागे मी लागलो। आत्तापर्यंत ज्याच्या मी मंजुरीच्या मागं लागलं त्या मंजुरी घेतल्याशिवाय राहिलेलं नाही, त्यामुळे प्रशासकीय मंजुरीसुद्धा आमच्या महसूल कर्मचाऱ्यांचा झाल्यानंतर या ठिकाणी जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी याचबरोबर साखरवाडीला आपण त्या ठिकाणी अप्पर तहसील ऑफिस या सगळ्या गोष्टी या 15-20 दिवसामध्ये महिन्यामध्ये आपल्याला मंजूर करून घ्यायच्या, मार्च एंडपर्यंत या सगळ्या गोष्टी मार्गीला लागतील अशा प्रकारची खात्री मला तुम्हाला सर्वांना मला खूप खूप शुभेच्छा द्यायच्या की आपण तुमच्या सर्वांना काम करण्याच्यासाठीची चांगली सुविधा आणि वेगवेगळ्या फंडाच्या माध्यमातून त्याचं आधुनिकीकरण सुद्धा आपण करू, सर्कलच्या अंतर येणाऱ्या त्या ठिकाणी तुम्हाला स्टाफ असतील किंवा काय असतील, कॉम्प्युटर असतील, काय असतील, तर किती सर्कल सर्वांना 9-10 सर्कल असतील, 10 सर्कल, तर त्या 10च्या 10 सर्कल लोकांना व्यवस्थित बसवण्यासाठीच्या
चांगल्या पद्धतीच्या केबिन्स त्या ठिकाणी निर्माण करून द्यायची असं माझी इच्छा आहे. सर्कल लोकांना त्या ठिकाणी चांगलं काम करता आलं पाहिजे आणि तलाठी असतील तर तलाठ्यांनाही व्यवस्थित बसण्याची ठिकाणी शहराच्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था करता आली पाहिजे. एक चांगली कॉन्फरन्स रूम जर तहसीलदार साहेबांना वाटलं की त्या ठिकाणी जाऊन सर्कलची बैठक घ्यायची आहे तर त्या ठिकाणी कॉन्फरन्स रूम आणि 101 तलाठ्यांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी बसायची व्यवस्था अशा पद्धतीचं संपूर्ण सुसज्ज असं नियोजन असं आपण त्या ठिकाणी करूया. मी पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला व्यवहारे साहेब आता सध्या प्रांतसाहेब म्हणून उपलब्ध झालेले आहेत आणि पुढच्याच काळामध्ये बहुतांशी योजना एक्सपिडाईट होतील, त्याला स्पीड लागेल. म्हणून मी व्यवहारे साहेब असतील, तहसीलदार जाधव साहेब असतील, तहसीलदार सोनवणे साहेब असतील आणि सर्व सर्कल बंधू माझे सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि माझ्या दुसऱ्या सहकारी ज्या सर्कलचा अध्यक्ष आहे लक्ष्मण एवढे यांचाही मी या ठिकाणी आभार मानतो. म्हणजे वकील बंधूंचे या ठिकाणी आभार मानतो आणि आपण ज्या शुभेच्छा दिल्या आपली ताकद आपली ऊर्जा तालुक्याच्या विकासासाठी अशीच पाठीमागे असू द्या अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. डायसवरती असणारे माननीय खासदार साहेब, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर माननीय आमदार साहेब यांनी या इमारतीसाठी जो निधी आणला. साहेब काय होतं की कधी कधी काम करताना आपण आपल्याच लोकांकडे दुर्लक्ष करतो. त्यांना खरं तर त्या गोष्टींच्या ज्या सुविधा असतात त्या द्यायला आम्हीच कमी पडतो, त्याचा पाठपुरवठा करायला कमी पडतो. पण तुम्ही ती गोष्ट तुमच्या नजरेतून चुकली नाही आणि तुम्ही ती तुमच्या निदर्शनास आली. त्याचबरोबर आमच्या RNT यांनीही त्याचा पाठपुरवठा केला आणि आज त्या इमारतीच्या नूतनीकरणासाठी 10 कोटी रुपये मंजूर झाले. ही छोटी अमाऊंट नाही, ही खूप मोठी अमाऊंट आहे. कारण ज्यावेळेस असे क्लब निर्माण केले जातात त्यावेळेस तिथं आपली मंडळी एकत्र येतात, विचारांची देवाणघेवाण होते आणि त्यातूनच काय ना काहीतरी लोकांच्यासाठी चांगले विचार घेऊन आपण बाहेर पडत असतो. लोकांसाठी चांगल्या गोष्टी आपल्याला तिथं करता येतात. त्याच्यामुळं आमच्या महसूल परिवाराच्या वतीने साहेब नक्कीच आम्ही तुमचे आभारी राहू. त्याचबरोबर आमदार साहेबांचेही आभार राहू. एवढं बोलून मी माझं 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काही कामानिमित्त दादा आपल्या इथं आलेले आहेत आणि शॉर्ट नोटीसवरच आपण त्यांच्यासाठी एक छोटासा कृतज्ञ सोहळा आयोजित केलेला आहे. रेव्हेन्यू क्लबविषयी अध्यक्षांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे की जवळपास 2 नाही मला 3 पिढ्या गेल्या असेल. 10 वर्षाचे 3-4 पिढ्या 67पासून जर कोणी ठरलं तर. आणि मी स्वतः आता आल्यापासून 1.5 वर्ष बघतोय की अवस्था रेव्हेन्यू क्लबची कशी आहे. अतिशय मोडकळीस आलेली इमारत आहे. ती जी आहे ती दादांच्या आणि आमदार साहेबांच्या कारकिर्दी किंवा त्यांच्या प्रयत्नानं मार्गी लागलेली आहे. त्यासोबतच तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याकडं जिल्हा न्यायालयाचा जो प्रश्न आहे बिल्डिंगचा तोही मार्गी लागणार आहे. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय आणि आपल्यासाठी स्वतंत्र म्हणजे आपली प्रशासकीय वास्तूसुद्धा म्हणजे महसूल विभागाची आपल्याला देखील नवीन बिल्डिंग म्हणजे आपल्या ऑफिससाठी. तर ही दादांनी आणि आमदार साहेबांनी आपल्याला शब्द दिलेला आहे की ती येत्या काही काळातच मंजूर होईल आपल्या त्याच्यातील निधी. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्णत्वास जातील आणि आम्हाला त्याच्यामध्ये काम करायला संधी मिळते. दादांच्या मार्गदर्शनाखाली सगळं झाले. मी पुन्हा एकदा दादांचे आभार मानतो आणि थांबतो. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.